नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गावाने संकल्पच्या एसएससी रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आरआरबी ग्रुप डी साठी आपण एक सिरीज चालवत आहोत अवेअरनेससाठी। मागचा जो व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेला होता याच चॅनलवरती की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी झोन कुठला सिलेक्ट करावा, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला आणि तुम्ही तुमच्या ह्या प्रतिसादानंतरच मला ही प्रेरणा भेटली की चला आता आपण अजून एक व्हिडिओ करू। कारण की विद्यार्थीच मला विचारते की सर पोस्ट प्रेफरन्सचाही एक व्हिडिओ डिटेलमध्ये होऊ द्यात। तर आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलोय। पोस्ट प्रेफरन्स आपण मुलींसाठी वेगळे मुलांसाठी वेगळे प्रॉपरली देणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। थोडासा मोठा होईल परंतु व्हिडिओ नक्की बघा। जर असं व्हायला नको की तुमचे मार्क्स चांगले आहे, तुम्ही एखादी खराब पोस्ट वरती घेतली आणि ती पोस्ट तुम्हाला मिळाली, तुम्हाला ती पोस्ट सोडण्याची वेळ येऊ शकते, कारण तो जॉब तुम्ही नाही करू शकणार। असं काही होऊ नये, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून प्रत्येक पोस्ट काय आहे, त्याचं काम काय आहे, प्रमोशन कशात आहेत, सॅलरी कशात चांगली आहे, त्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला मग मित्रांनो सुरू करूयात। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली ग्रुप डी ची तयारी करायची आहे आणि मराठीमध्ये करायची आहे, तर फक्त स्पेशल मराठीमध्ये आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये ग्रुप डी फक्त स्पेशली ग्रुप डी साठी ही बॅच असणार आहे। ठीक आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच असेल ही, जेणेकरून तुम्ही फास्टमध्ये पटपट हे लेक्चर्स कव्हर करून तुम्ही एक्झामच्या दृष्टीने पुढे जाऊ शकाल। ठीक आहे, फीज असेल फक्त 2000 रुपये फीज असणार आहे। 9 फेब्रुवारीपासून याची रेकॉर्डिंग सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी, तर तुम्ही बघू शकता। फॅकल्टी कोण आहेत तर बघा, प्रशांत गावाने मी स्वतः यामध्ये गणित शिकवणार आहे, यादवराव मरकट सर रिझनिंग शिकवणार आहेत, नितीन ठोंबरे सर सामान्य विज्ञान, अरविंद ठोंबरे सर सामान्य ज्ञान जीके आणि प्रणव टेरे सर अरिथमेटिक मॅथ्स, अशा प्रकारे एकदम तज्ञ फॅकल्टी तुमच्या या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे या बॅचच्या निमित्ताने। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शनची तयारी करायची, एसएससी सीजीएलची तयारी करायची आहे, पण सर मला साईड बाय साईड ग्रुप डीचा पण फॉर्म भरायचा आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी जर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ शकत असाल तर तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बघा। तर ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये एसएससी सीजीएलची ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे। ह्या बॅचमध्ये देखील फॅकल्टीज तेच आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, याच्या फक्त इंग्लिश वाढतंय, इंग्लिशसाठी क्षितिज भालेराव सर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असतील। ठीक आहे, बॅच कधीपासून चालू होती आहे तर 16 फेब्रुवारीपासून ही बॅच चालू होणार आहे। सकाळी 7 ते 12:30 टाईम असणार आहे। तुम्हाला 3 दिवस डेमो अवेलेबल असतील 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान, आणि त्यानंतर प्रॉपरली तुमचं त्या ठिकाणी सगळ्या तुमच्या शंका निरसन झाल्यानंतर तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता। ही Tier 1 प्लस Tier 2 ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या न्यू बिल्डिंगमध्ये ही बॅच सुरू होणार आहे। चला सेशनला सुरुवात करू। या वॅकन्सीज ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या होत्या। एक ओव्हरऑल जर सांगायला गेलं तर यामध्ये वेस्टर्न झोन जो महाराष्ट्रासाठी आहे 3148 जागा आहेत। त्यानंतर बिलासपूर जो आहे विदर्भाकरता 1200 जागा आहेत। त्यानंतर मुंबई कुठे गेले, सेंट्रल सेंट्रल मुंबई या ठिकाणी 1979 म्हणजे 2000च्या आसपास जागा आहेत, आणि सिकंदराबादला 1012। तर हे 4 झोन महाराष्ट्रासाठी आहेत। कुठल्या विद्यार्थ्यांनी कुठून फॉर्म भरावा यासाठी डिटेल व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ नक्की सर्वांनी बघून घ्या। तर बघा, एक एक पोस्ट बद्दल डिटेल माहिती प्रॉपरली विथ इमेजेस आपण ह्या ठिकाणी बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला वर्किंग समजावं। कारण की तुम्हाला तो जॉब लाईफ टाईम करायचा आहे, असं नाही की चला भरले कुठलेही गेले तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आणि भर रे बाबा माझा फॉर्म भर, आणि त्याने कुठलाही फॉर्म भरलाय, त्याने तो ट्रॅक मेंटेनर मशीन ट्रॅक मशीनवाला जॉब 1 नंबर टाकला आणि तुम्हाला मार्क पडले 90, तुम्हाला कुठली पोस्ट भेटत होती आणि तुम्ही खराब पोस्ट घेऊन आले, असं काही गोष्टी होऊ नयेत। तर हा जो पॉइंट्समन आहे मित्रांनो, पॉइंट्समन याचं काम काय बघा, याची एक तर 2 काम आहेत, ते म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट। मेन काम काय याचं, ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट, की जी लोको पायलट येत आहे तर त्यांच्यासाठी येणं आणि जाण्यासाठी जे झेंडे दाखवतात। ठीक आहे, स्टेशन मास्टरला हेल्पर असतात हे लोक, यांच्या हातात हा झेंडा आहे बघा, ग्रीन झेंडा आणि लाल झेंडा। ठीक आहे, हिरवा आणि लाल। आणि हे दुसरं असतं की ट्रॅक चेंज करणं। हे बघा, हे जे मशीन, हे जे हातात हातोडा आहे, हातोडा की काय माहित नाही, पण याने हे लोक ट्रॅक चेंज करतात, जेणेकरून लोको पायलट ट्रेन नाही वळवत, हे लोक ट्रेन वळवतात की बाबा इकडे ट्रॅफिक आहे तुम्ही इकडून जाऊ द्यात। तर ह्या पद्धतीने यांचं काम असतं, खूप जबाबदारीचं काम आहे यांच्याकडे। ठीक आहे, ट्रॅक पॉइंट, याला ट्रॅक पॉइंट म्हणतो आपण, तर हे गाडी योग्य मार्गावर जाण्यासाठी रेल्वे पॉइंट बदलणं, तर हे बदलण्याचं काम यांच्याकडे असतं। हँड सिग्नल दाखवतात हे लोक, हिरवा लाल झेंडा दाखवायचा।
ठीक आहे, जेणेकरून लोको पायलटला समजेल की ट्रेन आता थांबवायची की पुढे जाऊ द्यायची आहे. ठीक आहे, क्रॉसिंग करण्यासाठी देखील रेल्वे फाटकाजवळ ही लोक असतात. त्यानंतर यांची जी ड्युटी असते ती स्टेशनच्या आसपासच तुम्हाला यांची ड्युटी भेटेल. स्टेशन यार्डमध्ये यांची ड्युटी असणार आहे. अपघात टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं यांचं काम आहे, कारण की तुम्हाला ते लोको पायलटला सांगायचं की ट्रेन कुठून जाऊन द्यायची, कुठल्या ट्रॅकवर ट्रॅफिक आहे कुठल्या नाही हे तुम्हाला माहिती असतं. ठीक आहे, तुम्ही कोऑर्डिनेट करताय स्टेशन मास्टर सोबत आणि त्यानुसार तुम्ही ट्रॅक चेंज करताय. त्यामुळे तुमच्याकडे जबाबदारीचं काम आहे. शिफ्ट, कारण की रात्री पण ट्रेन असणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. परंतु ह्या जॉबची खासियत अशी आहे, हा एकमेव जॉब आहे की ज्याच्यामध्ये 3 वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंट एक्झामला इलिजिबल होता आणि तुम्ही स्टेशन मास्टर गुडगाज देखील बनवू शकता. त्यामुळं ज्याला प्रमोशन ॲस्पेक्टच्या दृष्टीने विचार करताय त्यांच्यासाठी पॉईंट्समध्ये एक गुड चॉईस असली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात. असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल. आता याच्यामध्ये काही डिपार्टमेंट आहे बघा. मेकॅनिकल डिपार्टमेंट आहेत, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. असे 3 ते 4 डिपार्टमेंट आहे. त्यातलं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट एक जॉबसाठी चांगलं डिपार्टमेंट मानलं जातं. ठीक आहे, कारण की आता पहिले डिझेल इंजिन होते, आता ते राहिले नाही, सगळे इलेक्ट्रिकल इंजिन झालेले आहेत. त्याच्यामुळे हे लोकोशेड इलेक्ट्रिकल याला नाव दिलं जातं. ठीक आहे, आता यांचं काम काय आहे, काही गाड्या, आता या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्सवर चालणाऱ्या गाड्या आहेत. ठीक आहे, आता ह्या गाड्यामध्ये जर काही फेल्युअर आलं, ठीक आहे, तर यांची दुरुस्ती कुठं होणार, तर ही शेडमध्ये होणार. ह्या टाईपचं शेड असतं, इथं ह्या गाड्याच्या बोग्या वगैरे येतात, इंजिन्स येतात आणि हे लोक ह्या ठिकाणी याची दुरुस्ती वगैरे करतात. तर यामध्ये तुम्हाला इंडोअर तुमचं वर्क असणार आहे, तुम्हाला कुठे बाहेर जायचं नाही, इंडोअर शेडमध्ये तुमचं काम आहे. फिक्स ड्युटीचे टायमिंग असणार तुमचे 8 घंटे तुम्हाला ड्युटी असणार आहे, फिक्स्ड 8 आवर्स. ठीक आहे, 8 आवर्स तुमची ड्युटी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे नीट करण्याचे इलेक्ट्रिकचे जे काय काम आहे मग हे तुम्हाला करायचे आहेत का, नाही, टेक्निशियन करणार आहे, ज्युनियर इंजिनियर करणार आहे. ॲक्च्युअल काम तुम्हाला त्यांच्या हाताखाली फक्त हेल्पर म्हणून काम करायचं आहे. थोडंफार काम तुम्हालाही करावं लागेल जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स व्हाल, पण सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला यातलं काही माहीत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला फक्त ज्युनियर इंजिनियरचा हेल्पर म्हणून काम करायचं आहे. ठीक आहे, पुढे त्यानंतर असिस्टंट कॅरेज अँड वॅगन्स. आता याच्यामध्ये बघा, हे जे आहे हे वॅगन्स म्हणजे काय, हे जे रेल्वेची चाकं असतात बघा, हे बघा, हे सर्कल चाकं दिसतील तुम्हाला, हे बघा हे वाले, तर ह्या चाकाची दुरुस्ती करण्याचं काम आहे. ब्रेकिंग सिस्टीम आहे, याला एअर ब्रेक सिस्टीम असतात, तर हे एअर ब्रेक प्रॉपरली तपासणं, गाडी ज्यावेळेस थांबलेली आहे त्यावेळेस ब्रेक प्रॉपर आहेत का, याचं एअर सस्पेन्शन प्रेशर प्रॉपर आहे का, या सगळ्या गोष्टी, सस्पेन्शन चेक करणं, डिपार्चर पूर्वी सेफ्टी चेक करणं. आणि तुमच्या हातात बघा ह्या टाईपमध्ये असा एक फोन असतो, वॉकी टॉकी ज्याला आपण म्हणतो, ह्या वॉकी टॉकीनी तुम्ही लोको पायलट सोबत कंटिन्यू टचमध्ये असता, स्टेशन मास्टर सोबत टचमध्ये असता. सगळ्या गोष्टी प्रॉपरली दुरुस्त आहेत का, सगळ्या गोष्टी डिफेक्ट फ्री आहेत का, हे चेक करून सिनियर टेक्निशियनच्या साह्याने तुम्हाला ऑब्झर्वेशन्स घ्यायचेत आणि ते लोको पायलटला वगैरे कळवायचे आहेत. हा जॉब चांगला आहे. ठीक आहे, प्लॅटफॉर्म ड्युटी असणार आहे, कारण की रेल्वे ज्यावेळेस थांबलेली आहे प्लॅटफॉर्मवर त्याच वेळेस तुम्हाला चेकिंग करायची, त्यामुळे तुम्हाला रनिंग जॉब तुमचा नाही आहे. जेव्हा गाडी आली त्यावेळेस काम, गाडी एकदा गेली चेक करून की पुढची गाडी येऊपर्यंत तुम्हाला काही काम नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला स्टडीला देखील वेळ भेटू शकतो. डे नाईट देखील शिफ्ट ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर असिस्टंट TL अँड AC. आता हे असिस्टंट TL अँड AC म्हणजे काय आहे, तर TL म्हणजे ट्रेन लाईट आणि AC म्हणजे एअर कंडिशनिंग. आता जे बोगीमध्ये, ठीक आहे, तुम्ही कधी रेल्वेत प्रवास केला असेल, लाईट्स असतात, भरपूर सारी AC असतात, त्याच्यात जर काही बिघाड झाला त्या लाईट्समध्ये, AC मध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला ते नीट करायचे आहेत. तर यामध्ये 2 टाईपचे जॉब असतात TL आणि AC मध्ये, एक वर्कशॉप असतो आणि एक रनिंग जॉब असतो. तर वर्कशॉपमध्ये सगळे लाईट्स अँड एअर कंडिशनिंग प्रॉपरली गाडी थांबलेली असताना चेक करण्यासाठी TL आणि ACचा वर्क असतं. TL आणि AC वर्कशॉपमध्ये, आणि जे TL आणि AC रनिंगचे असतात त्यामध्ये लिटरली तुम्हाला 8-8, 10-10 घंटे, सपोज इथून एखादी नांदेडवरून एखादी ट्रेन निघाली सचखंड एक्सप्रेस, तर ती पुढे पार तिच्या अमृतसरपर्यंत जाण्यापर्यंत तुम्हाला त्या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे. आणि त्याच्यात जर काही लाईटची दुरुस्ती झाली चालू असताना, चालू ट्रेनमध्ये AC खराब झाला तर तुम्हाला तो नीट करायचा आहे. तुम्हाला स्वतःला नाही करायचं आहे, ज्युनियर इंजिनियर तुमच्या सोबतीला राहणार आहे, परंतु त्यांचे असिस्टंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल राहावं लागणार आहे. तर ह्या प्रकारचे लाईट्स, फॅन, स्विचेस, वायरिंग, या सगळ्या गोष्टी चेक करणं, ह्या TL, AC, कंप्रेसर असतील, कूलिंग सिस्टीम असेल, या तुम्हाला चेक करायचे. जे बॉक्सेस असतील, टूल बॉक्सेस, ते तुम्हाला घेऊन सोबत ठेवायचे, जेणेकरून ज्युनियर इंजिनियर किंवा जो टेक्निशियन आहे तो त्याला नीट करेल आणि तुम्हाला त्या गोष्टी त्यांच्यासोबत हेल्प करायची आहे.
ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे ह्या गोष्टी चालतात. ठीक आहे, तर प्लॅटफॉर्म ड्युटी आहे, डिपोट पण तुम्हाला करू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. दोन्ही टाईपची ड्युटी आहे, जागेवर पण आहे, तुम्हाला रनिंग देखील जॉब करावा लागू शकतो. त्यानंतर असिस्टंट सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचंच हे काम आहे. याच्यामध्ये काय काम आहेत, याच्यामध्ये बघा हे जे सिग्नल असतात बघा, आपण भरपूर ठिकाणी आता हे सिग्नल बघतो. ठीक आहे, रेड येलो, तर हे खराब वगैरे झाले तर याची दुरुस्ती करणं तात्काळ गरजेचं असतं, कारण की याच्याशिवाय भरपूर गोष्टी ॲक्सिडेंट होऊ शकतात जर ही दुरुस्ती नसेल तर. ठीक आहे, त्याच्यामुळं प्रॉपरली तुमचं हे एक जबाबदारीचं काम आहे. तुम्हाला उंचीवर चढून, पोलवर चढून ह्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, ज्याला उंचीची भीती वाटते त्याने हा जॉब घेऊ नका. ठीक आहे, त्यासोबत एक सिमॅफोर नावाची गोष्ट असते. हे वेगळे सिग्नल असतात, हे बघा अशा टाईपमध्ये सिग्नल असतात आणि हे सिग्नल्स कोणाला दाखवतो आपण, लोको पायलटला. ठीक आहे, तर लोको पायलटसाठी असतं हे म्हणजे क्लिअर, हे म्हणजे क्लिअर, हे म्हणजे स्टॉप सिग्नल, हे म्हणजे डेंजर, आडवा असेल तर डेंजर, खाली असेल तर क्लिअर सिग्नल स्टॉप थांबण्यासाठी, आणि वरती असेल तर क्लिअर. ह्या टाईपमध्ये हे सेमॅफॉरचे जे काय सिग्नल्स आहेत हे आपल्याला चालवायचे आहेत या असिस्टंट S&Tला. ठीक आहे, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन जो असिस्टंट आहे त्याला. आता यासोबत बाकी पण बारीक सारीक जे सिग्नलच्या रिलेटेड जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी, हे बघा टेक्निकल गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला काम करायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचं काम स्टेशनवर असेल, तुमचं काम आउटडोअर देखील असणार आहे, कारण की सिग्नल हे काय फक्त त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर नसतात, दूरपर्यंत सिग्नल असतात ठिकठिकाणी. तर प्रत्येक ठिकाणी इक्विपमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे. बाकी टेक्निशियन याला नीट करेल, तुम्हाला त्यांच्यासोबत जाऊन फक्त हेल्प करायची आहे. त्यानंतर असिस्टंट TRD, हे काम मात्र खूप जोखमीचं आहे मित्रांनो. ठीक आहे, खूप जोखमीची पोस्ट आहे, याला म्हणतात ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सध्या सगळ्या जे ट्रेन आहेत ह्या अशा प्रकारे ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सवर चालतात बघा. अशा ह्या ज्या तारा आहेत, ह्या तारा रेल्वेच्या वरती ज्याची लाईट घेऊन ह्या ट्रेन चालतात, याला ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्स म्हणतात. तर याची दुरुस्ती करणं, याची देखभाल करणं, ठीक आहे, याची काळजी घेणं, हे ह्या लोकांचं काम आहे बघा. हे ठीक आहे, वरती बघा हे लोक काम करतायत. तर खूप जोखमीचं काम आहे, तुम्हाला कंटिन्यू ट्रेनवरती तुमचं काम असणार आहे. त्यामुळे ज्याला हाईटची भीती वाटते त्यांनी देखील ही पोस्ट घेऊ नका. ठीक आहे, तुम्हाला कंटिन्यू ह्या लाईन्सची काम करायचे आहेत. पॉवर फेल्युअर झालंय, ठीक आहे, तर त्याला सॉल्व करायचं आहे टाईम टू टाईम. पोल क्लाइम्बिंग होणार आहे, तुम्हाला उंचावर चढायचं आहे, टावरवर चढायचं आहे. ठीक आहे, आणि ट्रॅक्शन सबस्टेशन असतात, यांचे लाईटचे सबस्टेशन असतात, तिथे देखील काम तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे, सबस्टेशनवर नाही तर तुम्हाला अशा प्रकारे ओपन फील्डमध्ये ट्रॅक साईड आणि हाईटवर काम करावं लागतं. ठीक आहे, तर जोखमीचं काम आहे बघा. आता हा भाऊ किती वरती ह्या ठिकाणी काम करतोय. ठीक आहे, पडला म्हणजे याचा कार्यक्रमच आहे. तर अशा प्रकारे जोखमीचं काम ह्या TRD मध्ये आहे. पुढे बघू आपण असिस्टंट ऑपरेशन, ज्याला रिलॅक्समध्ये जॉब पाहिजे, कामाचा वर्क प्रेशर नको. ठीक आहे, अभ्यास करायचा आहे पुढे, त्याच्यासाठी बेस्ट पोस्ट आहे ही असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल. काय काम आहे, एकतर यांची पोस्टिंग सिटीमध्ये होते. का बरं, कारण की जे क्वार्टर्स असतात त्या क्वार्टर्सचे जे लाईट्सचे इश्यू असतील, लाईट गेलं, बल्ब गेलं, वायरिंग खराब झालं, AC खराब झाला, फॅन खराब झाला, दुरुस्ती करा, तर हे सगळे ह्या ऑपरेशन्स डिपार्टमेंटचं काम असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं वर्कलोड इतका नाही आहे, कारण की दररोज काय खराब होणार नाही वायरिंग, दररोज काय लाईट जाणार नाही, कधीतरी तुम्हाला का बोलवलं जातं आणि त्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या जातात. त्यामुळं बऱ्याच जणांचा हा प्रेफरन्स वरती असतो. मुलींसाठी तर बेस्ट आहे, कारण की सिक्युरिटी आहे, तुम्हाला सिटीत पोस्टिंग भेटणार आहे, गावाकडे तुम्हाला जायचं काम नाही आहे, रनिंग जॉब बिलकुल नाही आहे. ठीक आहे, बाकी जे ट्रॅक्शन डिपार्टमेंटचे जे लोक आहेत, स्टेशनवरचे जे लोक आहेत, यांना सपोर्ट करणं, ठीक आहे, हे सगळं यांचं काम आहे. जर पॉवर फेल्युअर झाली तर तात्काळ रिपोर्ट करणं आणि त्या गोष्टी रिस्टोर करणं, म्हणजे त्याला पूर्ववत स्थितीमध्ये घेऊन येणं, हे या लोकांचं काम असतं. ठीक आहे, बघा या ठिकाणी मी फोटो दिलेले आहेत. पुढे जाऊयात, असिस्टंट ट्रॅक मशीन. ठीक आहे, तर हे ट्रॅक मशीन बघा मी तुम्हाला दाखवतो. या प्रकारे एक मशीन असते मित्रांनो. ठीक आहे, यांचं काम काय असतं, सपोज असं समजा की एखादा वेस्टर्न लाईनला एखादा ट्रॅक मशीन काम करत आहे, तर तो काय करेल की पूर्ण अहमदाबाद, म्हणजे मुंबईपासून अहमदाबादपर्यंत जी लाईन जाते त्या लाईनची पूर्ण ट्रॅक व्यवस्थित आहे का, त्याच्यावरती काही दगड वगैरे तर नाही आहेत, कुठं ट्रॅक उखडला आहे का, तर प्रॉपरली त्याची दुरुस्ती करणं, हे सगळं काम ह्या मशीनद्वारे केलं जातं. तुम्हाला 20 दिवस ह्या मशीनमध्येच राहायचंय.
एकदा हे निघालं, खूप स्लो चालतंय मशीन, याला स्पीड नसतो, हे खूप आरामात चालतंय, कारण की प्रॉपर ट्रॅक चेक करत चालायचंय तुम्हाला. हजारो किलोमीटरचे ट्रॅक चेक करायचे, 20-20 दिवस तुमचं घरी येणं होत नाही, तर 20 दिवस काम आणि त्यानंतर 10 दिवस सुट्टी, अशा प्रकारे असतो. आणि 630 रुपये तुम्हाला पर डे या ठिकाणी अलाउन्स मिळत असतो, रनिंग अलाउन्स. ठीक आहे, पगारा व्यतिरिक्त. त्यामुळे याचा पगार देखील चांगला बनतो. परंतु मित्रांनो, काम खराब आहे, 20-20 दिवस घराबाहेर राहावं लागेल. लग्न झालेलं असेल तर त्यांच्यासाठी तर अवघड आहे, परंतु ज्यांचं लग्न बाकी आहे, जे अजून 2-3 वर्ष ज्यांना आहे वेळ, ते लोक या ठिकाणी जॉब करू शकतात. पण पुढे तुम्हाला हाच जॉब करायचा आहे, त्या दृष्टीने प्रेफरन्स भरा. ठीक आहे, खाली देखील ह्याच प्रकारे मी सांगितलंय. काम बहुतेक वेळा ओपन ट्रॅक मोबाईल कॅम्पद्वारे होणार आहे. मशीन डिपोर्ट केलं जाईल, वेगवेगळ्या ठिकाणी मशीन जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला मशीन सोबत जायचंय, तिकडंच खायचंय, त्याच्या डब्यातच बनवून खायचंय तुम्हाला. काही तिथं काय तुम्हाला खायला भेटणार नाही, बनवून खायचंय. कपडे वगैरे घेऊन जायचे तुम्हाला, ट्रिप होणार आहे तुमची त्या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे असिस्टंट ब्रिज. आता ही असिस्टंट ब्रिज काय पोस्ट आहे, तर जेवढे जेवढे ब्रिज आहेत बघा, हावडा ब्रिज वगैरे, असे जे मोठे ब्रिज इमॅजिन करा ज्याच्यावरनं रेल्वे चालतीये, तर ज्या ज्या ब्रिजवरनं रेल्वे चालतीये तर त्यांचे बोल्ट वगैरे ढिल्ले झाले असतील, ते आवळणं, त्या ट्रॅक प्रॉपर आहे का त्याची चेकिंग करणं, नवीन ट्रॅक त्या ठिकाणी बनवायचं आहे, तर नवीन ट्रॅक बनवण्यासाठी जे काय लेबर लागेल, हे सगळं लेबर हे असिस्टंट ब्रिजचं या ठिकाणी ह्या डिपार्टमेंटचे लोक असतात. हे देखील इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. रेल्वे पूल सुरक्षित ठेवणे हेच या विभागाचं मेन काम आहे. प्रॉपर ब्रिजेसचं इन्फेक्शन करणं. आता यांचं काम जास्त कधी वाटतं की एखादा ब्रिज आहे, तो पाण्याखाली गेला, पूर आलाय, महापूर आलाय, आणि त्या पुरामध्ये ब्रिज खूप खराब झालाय फ्लडिंग सिस्टीमच्या वेळेस. ठीक आहे, तर अशा वेळेस यांची इमर्जन्सी ड्युटी लागते आणि सगळं काम धंदे सोडून तुम्हाला त्या गोष्टी नीट कराव्या लागतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये टुरिंग ड्युटी आहे. म्हणजे आता हे ब्रिज काय असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला घरात शेजारी ब्रिज भेटणार आहे. एखादा 300 किलोमीटरवरती ब्रिज आहे, तुम्हाला ते नीट करायला गेले तर तो नीट झाल्याशिवाय घरी येणं नाही. मग 2 दिवस लागो, 3 दिवस लागो, 4 दिवस लागो. ठीक आहे, अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आपण असिस्टंट पीवे. तर हे पीवे म्हणजे काय, परमनंट असिस्टंट परमनंट वे, हे देखील एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचंच काम आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त आता हे आणि ते ट्रॅक मशीनवाले सारखेच. ठीक आहे, जे ट्रॅक दुरुस्तीचं काम आहे यांचं, फक्त हे सिटीच्या आसपास चांगल्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जे ट्रॅक तुमचे खराब झाले ते नीट करण्याचं काम या पीवे डिपार्टमेंटचं आहे. रेल्वे ट्रॅक जे आहे, रेल स्लीपर यांची देखभाल करणं, दुरुस्ती करणं आणि सतत त्यांची तपासणी करत राहणं की बाबा कुठे काही ट्रॅक उखडलाय का. ठीक आहे, तर त्याच्यावरनं ट्रेन जाणार आहे तर प्रॉपर आहे का सगळ्या गोष्टी, तर त्या बघणं ह्या लोकांचं काम आहे. ठीक आहे, यांना वेगळी ड्रेसिंग दिली जाते कपड्याची. बघा अशा टाईपमध्ये यांचे कपडे असतात, ते केशरी कलरचे वेगळे कपडे असतात. ठीक आहे, यांचं ट्रॅक आहे, रिमोट देखील जावं लागू शकतं, कारण की ट्रॅक काय तुमचा फक्त जवळच नाही आहे. रिमोट म्हणजे किती, तुमच्या स्टेशनपासून 30 किलोमीटर 40 किलोमीटर संध्याकाळी तुम्ही घरी येऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं काम तुमचं या ठिकाणी असतं. डे असो, नाईट असो, मान्सून सीझन असो, प्रत्येक वेळी तुम्हाला तो ट्रॅक नीट करायचा आहे. काम मात्र तुमचं थोडंसं त्या ठिकाणी जोखमीचं आहे. त्यानंतर सगळ्यात खराब जॉब मला वाटतो, ठीक आहे, यातला तो म्हणजे ट्रॅक मेंटेनर, आणि सगळ्यात जास्त वॅकन्सीज याच्यात असतात. खराब म्हणण्यापेक्षा मेहनतीचं काम आहे मित्रांनो खूप जास्त. बघा ह्या टाईपची मेहनती आहे. पीवे आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 एक प्रकारे सारखंच, पण ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 म्हणजे एकदम असं समजा तुम्ही की गँग असते, यांची गँगच असतात, गँगमनच म्हणतात त्यांना, सोबत जाऊन काम करतात हे सगळे ही दुरुस्ती करायचं, हे ट्रॅकची दुरुस्तीचं काम यांच्याकडे असतं सगळं. ठीक आहे, तर सेमच काम आहे, फक्त यांना दूर पाठवलं जातं आणि जे पीवेवाले आहेत ते तुमचे जवळपासच त्यांचं काम असतं. ट्रॅक दुरुस्तीचंच दोघांचं पण काम आहे, परंतु यांना प्रमोशनचे कुठलेही चान्सेस भेटत नाही. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. हा झाला पीवेवाला झाला, या दोघांनाही प्रमोशनचे चान्सेस नाही आहे तुमचे. ओके, आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तो म्हणजे या ठिकाणी पोस्ट प्रेफरन्स काय असला पाहिजे. ठीक आहे, तर आता मुलींसाठी पोस्ट प्रेफरन्स आपण या ठिकाणी फर्स्ट घेऊन आलोय. ठीक आहे, आता हे जे पोस्ट प्रेफरन्स मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, हे प्रॉपर प्रत्येक पोस्टची माहिती घेऊन आपले जे विद्यार्थी जॉब करतायत त्यांना विचारून आपण हे प्रेफरन्स बनवले आहेत. हे रॅन्डम बनवलेले नाही आहेत, पहिली गोष्ट. ठीक आहे, तर हे जे असिस्टंट ऑपरेशन्स आहे, तुम्हाला मी सांगितलं खूप चांगला जॉब आहे, 1 नंबर टाकू शकतात मुली, सेफ्टी आहे, तुम्हाला सिटीमध्ये राहता येईल. लोको शेड, तुम्हाला त्या शेडमध्येच काम करायचं आहे, फिक्स ड्युटी असणार आहे, डे टाईममध्ये मुलींना नाईटला देत नाही, डे टाईममध्येच तुमची शिफ्ट असेल.
याच्यामध्ये तुम्हाला काम करून घेतलं जातं. त्यानंतर मी ह्या असिस्टंट पॉईंट्समधला खाली घेतलंय ट्रॅफिकला. बरेच जण म्हणतील सर इथं खूप चांगली जॉब आहे, प्रमोशन आहे, मग खाली का घेतलं? खूप जोखमीचं काम आहे. तुम्हाला ते पॉईंट्स प्रॉपरली मेंटेन करायचे. जर चुकून तुम्ही काही केलं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, त्याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर टाकली जाते. अशा केसमध्ये खूप जोखमीचा जॉब बनतो. जर तुम्हाला वाटतंय की सर मी करू शकते, तर हा जॉब तुम्ही 1 नंबर घेऊ शकता, जेणेकरून 3 वर्षानंतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्हाला इकडून डायरेक्ट स्टेशन मास्टर बनता येत आहे. ठीक आहे, स्टेशन मास्टर तुम्ही बनवू शकता 3 वर्षानंतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन. त्यानंतर असिस्टंट कॅरेज अँड वेगन्स, तर हे सांगितलं मी तुम्हाला, जे चाक वगैरे असतात, एअर प्रेशर, ब्रेक सिस्टीम बघण्याचं काम यांच्याकडे असतं. मेकॅनिकल डिपार्टमेंटचं काम आहे. तर हा देखील एक चांगला जॉब आहे, कारण की तुम्हाला जास्त दूर जाऊन रनिंग काम करायचं नाही. TLNAC मी सांगितलं तुम्हाला, हे एक चांगलं काम आहे. असिस्टंट SNT सिग्नल अँड सिस्टीम बद्दल मी सांगितलं तुम्हाला, जे सिग्नल असतात. ठीक आहे, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन आहे डिपार्टमेंट, तर सिग्नल दुरुस्तीचं काम यांच्याकडे असतं. TRD सेक्शन सांगितलं, हे काम खूप जोखमीचं आहे. उंचीवर चढून तुम्हाला त्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत, इलेक्ट्रिकल ओव्हरहेड लाईन्स, त्या नीट ठेवायच्यात. हे काम जोखमीचं आहे. त्यानंतर हे ब्रिजवालं काम, पीवे, ट्रॅक, आणि हे सगळे जे इंजिनियरवाले जे आहेत ना, बघा, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, हे सगळे खाली टाकायचे आहेत. चुकूनही कोणी वरती घेऊ नका. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला वरती टाकायच्या नाही आहेत इंजिनिअरिंग डिपार्टमेंटवाल्या. ठीक आहे, आता याला मी एकदा रफ करतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि चुकवू नका, प्रॉपरली तुम्ही भरा. थोडंफार याच्यात एखादं गोष्ट मागे पुढे झाली तर चालेल. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या कंपल्सरी वर पाहिजे तुमच्या, कुठल्या 1 पासून तर तुमच्या 7 पर्यंत ह्या पोस्ट तुमच्या वरती पाहिजेत. याच्यात खालीवर झालं तर चालेल, परंतु ह्या इंजिनिअरिंगच्या पोस्ट चुकूनही वरती घेऊ नका. जोखमीचं काम आहे, जबाबदारीचं काम आहे आणि हार्डवर्किंग आहे याच्यात. ठीक आहे, वेळ भेटणार नाही स्टडीसाठी तुम्हाला. आणि मुलांसाठी काय, मुलांमध्ये जास्त काय बघा, मुलींना सेफ्टी पाहिजे, काम कमी पाहिजे, वर्कलोड कमी पाहिजे, त्या जे काय आपण प्रेफरन्स दिलेत, मुलांना काय वेगळं नको आहे, हा ना, त्याच प्रकारे आहे. फक्त पॉईंट्समन मी मुलांसाठी वरती घेतलंय. बाकी असिस्टंट ऑपरेशन्स आहे, लोकोशेड इलेक्ट्रिकल आहे, असिस्टंट कॅरेज आहे, सिग्नल सिस्टीम आहे, TLNAC, TRD, पीवे, ब्रिज, ट्रॅक आणि ट्रॅक मेंटेनर, ह्या टाईपमध्ये तुम्ही टाकू शकता. तर मी एकदा बाजूला होतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, आता हे भरायची कशी, ॲक्च्युअलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसते तुमची ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय. इकडे सगळ्या पोस्ट दिलेल्या असतात, 11च्या 11. ठीक आहे, 11 पोस्ट आहेत. सेंट्रल रिजनला, वेस्टर्नला 11 आहेत आणि सिकंदराबादला 10 आहेत. ठीक आहे, तर ह्या पोस्ट इकडे दिल्या जाते. तुम्ही इकडे प्लस आहे बघा, इथं प्लस बटन आहे, तुम्ही इकडे प्लस बटन दाबलं, इकडे प्लस बटन दाबलं की ती पोस्ट इकडे 1 नंबरला येते. इकडे तुम्ही प्लस बटन दाबलं की 2 नंबरला जाते. हे प्लस बटन दाबलं की इकडे ती पोस्ट येते. या सिक्वेन्समध्ये ह्या सगळ्या पोस्ट इकडे प्लस प्लस दाबून इकडे प्लस दाबलं की इकडची जाते आणि ती पोस्ट इकडे दिसायला लागते. अशा सगळ्या पोस्ट तुम्हाला इकडे भरायच्या आणि तुम्हाला ज्या सिक्वेन्समध्ये सांगितल्यात त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला ह्या पोस्ट भरायच्या आहेत. ठीक आहे, माझ्या मते मी तुम्हाला व्यवस्थितपर्यंत माहिती पोचू शकलो असेल. यामध्ये जर काही गोष्टी राहिल्या असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. पर्सनली मी प्रत्येक कमेंटची रिप्लाय देतो. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि ज्या मुलांना तयारी करायची फुल फ्लेज, एक चांगली संधी आहे यावर्षी. 1 नाही, 2 नाही, तर 3 ग्रुप डीच्या तुम्हाला संधी मिळालेल्या आहे. ते म्हणजे 2000 मागची जी ॲड आहे 24ची, ठीक आहे, तर तिचा पेपर आत्ता होतोय. 25ची ॲड आत्ता आली, ही 25ची ॲड आहे. आणि 2026ची जी ॲड आहे ती तुमची सप्टेंबरमध्ये येणार आहे. म्हणजे 3 ॲडची संधी तुम्हाला भेटतीये. जर तुम्हाला वाटलं की बाबा याच्यात माझं नाही झालं तर लगेच पुढची ॲड सप्टेंबरमध्ये येणार आहे. तुमची तयारी वाया जाणार नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मराठीमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये तयारी करायची असेल तर तुमच्या आग्रहाखातर आपण घेऊन आलोय ग्रुप डीची स्पेशल बॅच. फक्त 2000 रुपयामध्ये सगळे तज्ज्ञ फॅकल्टीज आहेत यामध्ये, ज्यांना SSC आणि रेल्वेला शिकवण्याचा अनुभव आहे. कुठलेही बँकिंगचे शिक्षक किंवा दुसरे MPSCचे शिक्षक यामध्ये दिसणार नाही तुम्हाला. ही कोर SSC किंवा रेल्वेला शिकवणारी टीम आहे जी तुम्हाला 101% सक्सेसपर्यंत घेऊन जाणार आहे. ठीक आहे, यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली माझा फोन नंबर मी दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. सोबत SSC CGLची तयारी करणारे विद्यार्थ्यांपर्यंत ह्या ऑफलाईन बॅचला नक्की पोहोचवा. ही मागची जी बॅच आहे ती ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. आपलं जे ॲप आहे, ॲपचं नाव सांगतो मी तुम्हाला,
संकल्प 247 ॲपचं नाव लक्षात ठेवा. संकल्प 247 हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ह्या ॲपमध्ये तुम्हाला ही आरआरबी ग्रुप डी ची बॅच दिसणार आहे, संकल्प 247. ठीक आहे. आणि ज्या मुलांना ऑफलाईन SSC ची आणि रेल्वेची तयारी करायची आहे रेग्युलरली, तर आपली ही ऑफलाईन बॅच होत असते Tier 1 प्लस Tier 2 फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर इथे आपल्या न्यू कॅम्पसमध्ये ही बॅच होणार आहे 16 फेब्रुवारीपासून. बाकी याचे डिटेल्स मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेले आहेत. प्रत्येक संडेला टेस्ट होते मित्रांनो. असं नाही की बाबा ॲडमिशन करून घेतलं सोडून दिलं, असा प्रकार होत नाही. प्रत्येक संडेला तुम्ही आठवडाभर जे शिकलेत ते तुम्हाला समजलंय का, त्याच्यात त्याचे फीडबॅक तुमचे प्रत्येक संडेला येतात. तुम्हाला कळतं की आपण ट्रॅकवर आहोत की नाही, आपलं प्रिपरेशन बाकी विद्यार्थ्यांमध्ये कसं आहे, एक कॉम्पिटिटिव्हची भावना तुमच्यामध्ये तयार होते आणि त्यामध्ये तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. तर ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे 16 फेब्रुवारीपासून. यामध्ये जर काही डाऊट असेल तुम्हाला तर माझा नंबर ह्या ठिकाणी आहे 9518971551. यासोबत तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्हाला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की फ्री व्हिडिओज मटेरियल आपण याच्यावर अपलोड करत असतो. संकल्प SSC रेल्वे तुम्ही सर्च करा, तुम्हाला हे चॅनल भेटून जाईल. ठीक आहे. मी लिंक पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून तुम्ही इझिली क्लिक करून त्यावर जाऊ शकता. ठीक आहे. मुलांना खूप मोठी संधी आहे बघा. सरकारी जॉब सध्या तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट जॉबची हालत काय आहे, अशामध्ये एक आशेचा किरण रेल्वेने तुमच्यासमोर या ठिकाणी आणलेला आहे. तर याची संधीचा फायदा तुम्ही नक्की घेतला पाहिजे. ठीक आहे. तर तयारी करा. आमची काही मदत लागली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढे देखील असेच व्हिडिओ येत राहतील. या व्हिडिओला लाईक करा. खूप मेहनत गेली आहे, 2 दिवस हा व्हिडिओ बनवण्यासाठी लागलेले आहेत. तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो मित्रांनो, आणि तुमच्या मित्रापर्यंत ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद.